बिग बॉस मराठी सीझन 5 बद्दलच्या सर्व अफवांचं आता खंडन झालेलं आहे. कारण की ज्या पद्धतीने आजचा एपिसोड झाला आणि जे दावे बिवे सगळे आपल्या इंस्टाग्रामवर तिकडे येत होते किंवा सोशल मीडियावर तिकडे फिरत होते ते संपूर्ण फेल ठरलेले आहेत. कारण की कोणाची वाईल्ड कार्ड एंट्री तिकडे झालेली नाहीये आणि ना कोणाचं सिक्रेट रूममध्ये एंट्री झालेली आहे. तर मित्रांनो, काय आहे प्रकरण, कोण घराच्या बाहेर गेलेले आहे तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. कारण की खूप जास्त चर्चा या गोष्टीवर चालू होती की नेमके किती जण गेलेत, कोण गेले, काय नाही, असं तसं या संपूर्ण गोष्टी. तर मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो, 2 सदस्य घराच्या बाहेर गेलेले आहेत. ते आहेत आपला निखिल दामले आणि दुसरी योगिता चव्हाण. योगिता चव्हाणला आता स्वतःहून जायचं होतं, ती व्हॉलंटरी एक्झिट घेऊ नये त्यासाठीच हे संपूर्ण गोष्ट केलेली असावी. आणि वाईल्ड कार्ड एंट्री देखील येणार 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 जे आपण करत होतो ते कोणीही आलेलं नाहीये. आणि बिग बॉसच्या तिकडे इंस्टाग्राम स्टोरीवर देखील संग्राम नावाचे जे आपले मराठमोळे बॉडी बिल्डर आहेत ना, त्यांनी तिकडे सांगितलेलं आहे टीम बी साठी कोणी ना कोणीतरी खतरनाक वाईल्ड कार्ड एंट्री तिकडे आणा, सगळ्यांना बॅलन्स करून टाका. या संपूर्ण गोष्टी सगळ्या चालू आहेत. आणि मित्रांनो, परत एकदा सांगतो की घराच्या बाहेर योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे गेलेले आहेत. आता कुठल्याही गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका की बाकी कोण सिक्रेट रूम मध्ये गेले का, कोण इकडे गेले का, कोण तिकडे गेले. हेच दोघं घराच्या बाहेर गेलेले आहेत. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.